मनकामनेश्वर महादेवाला जलाभिषेक। महागाव तालुक्यातील काळी परिसरातील डोंगरांमध्ये अतिशय रम्य आणि सुंदर अशा ठिकाणी मनकामनेश्वर महादेवाचं मंदिर आहे। हे मंदिर अतिप्राचीन असून परिसरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे। श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर पंचक्रोशीतील भाविक भक्त इथे दर्शनासाठी येत असतात। मनकामनेश्वर महादेवाच्या चरणी भाविकांनी 1,00,000 बेलपानांची पूजा केलेली आहे। नवयुवक मंडळ काळी यांच्या वतीनं कावड यात्रा काढण्यात आली होती। पैनगंगा नदीच्या पात्रातून जल घेऊन मनकामनेश्वर महादेवावर अर्पण करण्यात आले। या कावड यात्रेमध्ये काळी येथील नवयुवक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनकामनेश्वर मंदिराची आणि परिसराची ओळख ही महादेवदरा म्हणून सुद्धा या भागात प्रसिद्ध आहे। गावकऱ्यांच्या वतीनं श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात येतं। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव। नमस्कार, आज आपण महागाव तालुक्यातील काळी परिसरातील महादेवदरा अशी ओळख असलेल्या मनकामनेश्वर मंदिरामध्ये आहोत। या विषयावर बोलण्यासाठी या मंदिराचे पुजारी आपल्या सोबत आहेत। महाराज, काय सांगसाल? दरवर्षी प्रमाणे 22 वर्ष ओळख असलेले या श्री मनकामनेश्वर संस्थान येथे बेलाची लाखोडी आपले परिसरातील हे सर्वच हे माझे सहकारी किंवा शिष्यमंडळ इथे आहेत आणि यांच्या जाणकारीनुसार इथं रात्रंदिवस इथंच माझ्याही अगोदरची स्थापना आहे। इथं लाखोडी वाहतात, म्हणजे 1,00,000 बेल वाहतात आणि 1,00,000 ओम नमः शिवायचा जप केला जातोय। कावड यात्रा काढली जाते, अभिषेक असतो। इथं आम्ही जवळपास 9-10 वर्षापासून कावड यात्रा पैनगंगा नदीहून पैदल आणतो। इथं जलाभिषेक होती, नंतर लाखोळीचा कार्यक्रम घेतो। आपल्या जवळपासच्या 5-6 खेड्यातली भाविक भक्त येतात, हा प्रसादाचा लाभ देतात, मदत त्यांची पण आहे। आणि इथची म्हणजे घटना हे आम्हाला आठवत नाहीये। पूर्वी काळामध्ये एक साधा ओटा होता इथं, तर इथं आता महाराज आले तेव्हापासून भरपूर काही सुधारणा झालेली आहे। विशेष म्हणजे इथं पाणी नाही आटत, अखंड पाणी राहते। एवढ्या जंगलात असून सुद्धा पाणी भरपूर प्रमाणात पाणी भरपूर आहे। आतापर्यंत यांनी जाणवलंच नाही पाणी इथलं हटलं म्हणून। किती दुष्काळ जरी झाला तरी पियापुरतं तरी पाणी भेटते। 3 फुटावर पाणी आहे। पुन्हा छोटासा विहिरा होता, आता मोठी विहीर बनवली। इथं 2-3 मंदिर झाली, समोर एक शनी मंदिर आहे। पैनगंगा येथून आम्ही कावड आणतो। कावड आणल्यानंतर महादेवाचा अभिषेक वगैरे करतो। त्याच्यानंतर लाखोळी 1,00,000 बेल वाहण्याची सुरुवात करतो। 3-4 वाजेपर्यंत बेल वाहन होते आणि त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम आम्ही ठेवतो। तुम्ही किती वर्षापासून या मंदिरात येतात आणि काय इतिहास आहे या मंदिराचा? मी 22-23 वर्षापासून या मंदिरावर येतो आणि हे 9 ते 9 वर्ष चालू आहे। आता हे लाखोळीचा कार्यक्रम चालत आहे, सगळे गाववाल्याच्या सहकार्यानं, या मुलाच्या कधी स्थापना झाली महादेवाची? काही इतिहास नाही, इतिहास माहित नाही पारंपरिकचा। आज आमच्या आजोबा पंजोबा जरी आहेत ते सांगू शकत नाहीत कधी स्थापना झाली। 20-22 वर्षापूर्वी हे माहित पडलं आपल्याला की नाही, महादेव हे माहित होतं, देवस्थान हे माहित आहे, पण हे केव्हापासून आहे याचं मूळ हे गावात आम्हाला बुद्रुक काही लोक होते, त्यांनी आतापर्यंत सांगलेलं नाही की या साली झालं, हे झालं, ते यानं मानलं। हे काहीच नाही, पारंपरिकचा आहे, प्राचीन आहे। महादेव दरा म्हणून ओळख असलेल्या या अतिप्राचीन महादेव मंदिरात आज आपण आहोत। अतिशय प्राचीन असा हा मंदिर आहे। जवळपास कोणालाही याची कधी स्थापना झाली याविषयी काही माहिती नाही, परंतु गत 30 वर्षापासून येथे चांगल्या प्रकारे जे आहेत सुविधा उपलब्ध होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात काळी फुलसवांगी परिसरातील भाविक भक्त श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर दर्शनासाठी येत असतात। कावड यात्रेचं सुद्धा काळीवासियांच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे। पैनगंगेचं जल आणून इथे जलाभिषेक करण्यात आलेला आहे। मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव।